हा बघा मित्रांनो, जिगेड डायरेक्ट आतमध्ये गेलेला आहे तोंडात पुरा. नमस्कार मित्रांनो, सी मॉन्स्टरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी वैभव चव्हाण पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा फिशिंगला आलोय. संध्याकाळी 6:30 वाजलेत. सूर्य आता मावळतोय आणि आजचा आपला स्पेशली टार्गेट आहे कोकेरी मासा. तर बघूया आपल्याला काय भेटतंय काय. आज पण वापरणार नेहमीचं सेटअप, ओकुमा वेव्ह पॉवर आणि आपली फेवरेट रील स्टॅटिक आणि रबर आहे स्क्विडजीचा ब्लडी बेट. आणि हा रबर आहे स्क्विडजीचा ब्लडी बेट. आणि हा बघा, हा कास्ट अँड कॅचचा जिगेड आहे 22 ग्रॅमचा. आणि आपण लास्ट टाइम यूज केले होते आणि परत आपल्याला जिगेड आलेले आहेत. तर हे बघा, हे जिगेड आलेत आपल्याला पुन्हा एकदा. हे 22 ग्रॅमचं आहे, फायबर 0. 3 हुक येतात. एक हुक आता मी यूज करायला घेतला आहे. हा 20 ग्रॅमचा आहे, फायबर 0. हे 10 ग्रॅमचे आहेत, 4x0 आहे. तर मित्रांनो, लास्ट टाइम यूज केला होता, एकदम स्ट्रॉंग हुक आहे. तर तुम्ही पण नक्की यूज करून बघा. हा 17 ग्रॅमचा 4x0 छोटी गरी आहे. 5x0 पेक्षा थोडी छोटी आहे. आणि हा देखील 17 ग्रॅमचा आहे, पण ही 5x0 आहे. पण मस्त एक नंबर जिगेड आहे ते. नक्की ट्राय करा मित्रांनो तुम्ही. मी लास्ट टाइम याच्यावरती भरपूर कोकेर वगैरे कोकेरी गरवली, स्नॅपर गरवली आणि परत 17 ग्रॅमचं जिगेड आहे, त्याला मी श्रिम्प लावला आहे. हंट हाऊसचा श्रिम्प लावला आहे, एक व्हाईट कलरचा. त्याच्यावर देखील एक स्नॅपर मी काढला होता, चांगला 1.5 किलोचा होता. तर बघूया आज काय आपल्याला कॅच होत आहे. तर चला ट्राय करूया. सूर्य आता मावळतोय. हा बघा, आता सूर्य मावळतोय आणि एक नंबर सीन झालेला आहे बघा. एक नंबर सीन, भारी वाटतं एकदम. आणि तसंच वारा पण आहे. आणि मित्रांनो, वारा आहे म्हणून हा 22 ग्रॅमचा यूज करतोय जिगेड आणि स्क्विडजीचा रबर. तर चला आपण ट्राय करू. या ठिकाणी गरवणार आहे आता. वारा जोरात असल्यामुळे लाट वरपर्यंत येते, तर भिजायला नक्की होणार आहे. तर इथे आहे प्रतीक, त्याने चालू केलेलं आहे. काय झाली काय स्ट्राईक वगैरे. बसा वर्ग आणि थोडा डरते. कास्टिंग एकदम लांब होते. आता काल आपण 28 ग्रॅमचा मारत होतो ना, त्याने एवढी कास्टिंग होत नव्हती. हां वारा कापत जातो तो. पुढे तो कायला निमूच आहे ना, त्यामुळे.
हुकअप झाली आहे. कोकेरी आहे, कोकेरी लहान आहे जरा. हे बघा मित्रांनो, एक नंबर हुकअप झालेला आहे. घरीचा टोक एकदम शार्प असल्यामुळे लगेच फार द्यायची पण गरज नाही. तर मित्रांनो, पहिला उद्घाटन आपला झालेला आहे आजच्या व्हिडिओचा. वारा पडला पाहिजे दादा, वारा पडला पाहिजे. काय रे, कोकिरी वाटत नाही. कोकिरीच आहे. हे बघा, रबर डायरेक्ट गेला ना आतमध्ये. हा बघ, पकड आणि पकड जरा. हा बघा मित्रांनो, जिगे डायरेक्ट आतमध्ये गेलेला आहे तोंडात पुरा. प्रत्येक ऑपरेशन करताना काढलं, फायनली आलेला आहे बाहेर. दोन कॅच. एवढं शार्प आहे की फार पण द्यायची गरज नाही.
लाटे बरोबर सर, लाटे बरोबर. तुला तिसरी कॅच झाली आहे. तिकडे गेला तिकडे. तिसरी कॅच सेम रबर. तिसरी कॅच दिसतंय काय माहित नाही व्हिडिओमध्ये, थोडा कालोख पडलाय. तर मित्रांनो, आता पूर्णपणे काळोख झाला आहे आणि व्हिडिओ थांबवण्याची वेळ आली आहे. म्हणजे आता 8 वाजले आणि आता तिसरी कॅच झाली आपल्याला. त्यानंतर खूप कास्टिंग केल्या पण एकही स्ट्राईक झाली नाही. पण आता व्हिडिओ थांबवतोय आणि तुम्हाला दाखवतो आपल्या. हे बघा मित्रांनो, 1 2 आणि ही तिसरी, 3 कोकेरे मिळाल्यात. आणि मित्रांनो, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.